यशवंत आज मला खेकडे कसे पकडतात हे दाखवायसाठी नदीच्या पात्रामध्ये घेऊन आलाय. सोडायचं काय होतं, हे जाऊन नको जमिनीला असं टेकून बसतं हां आणि खेकडा आला खायला इथे हां की तो इथे खात बसतो. अच्छा. आपण हे जाळं पटकन उचलल्यानंतर हां तो त्या खाण्याच्या नादात ह्याच्या आतमध्ये जातो. ओके. तो आपण बोटमध्ये घ्यायचा. पण मग त्याला तू हाताने पकडणार, हो, चावत नाही तो? सवय झाली. जास्त कुठच्या जागेवर मी येतात ना, हे आधी आम्हाला माहीत असतं, कारण आम्ही खेकडे का? लहानपणापासून ते हे करायचे. खेकडे हो, म्हणजे राहायला त्यांना जागा कुठे चांगली आहे, बिळं कुठे चांगली आहे, त्याच जागी आम्ही मारतो. सोडू. आता हे तरंगत राहणार आहे आणि हे थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी येऊन बघायचं. दोरी अशी जर वर आपण उचलली तर त्याच्यामध्ये जर खेकडा खात असेल तर तो आपल्याला सापडतो. हे बघ खाली उचला, आली आली, खेकडा आलाय. घ्या आतमध्ये घ्या. पहिला खेकडा आलाय. हाय पहिला आपला खेकडा आजचा. कोकणातील पूर्वजांनी शोधलेल्या रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टी, पण खूप कल्पक अशा ह्या गोष्टी यशवंत मला इतक्या सहजपणे करून दाखवत होता की ते मी बघतच राहिलो. कोकणाने दिलेल्या शहाणपणाचं यशवंत प्रतिनिधित्व करतो एवढंच मी या ठिकाणी म्हणेन.